काही नारायणगाव गटामध्ये कोणाची हवा? एकच नाव बाबू भाऊ. भाऊ भाऊ तर काही इलेक्शन उभे राहणार नाही. नेहावहिनी नेहावहिनी खैरे, नेहावहिनी पाटे. नेहावहिनी पाटे. आता प्रियांका शेळके, प्रियांका बोरकर, नंतर दुसऱ्या त्या रुपालीताई आहेत. काय म्हणजे नेहा पाटे यांची जमेची बाजू काय? बाबू भाऊंच्या माध्यमातून अनेक कामे झालेली आहेत आपण पाहतोय. आणि मला वाटतं सुखात एक वेळेस नसतील पण दुःखात प्रत्येकाच्या सहभागी होतात, ते महत्त्वाचं आहे. आता बाबू पाटे तर काही उमेदवार असणार नाही. हा, नसू द्यात ना, नसतील उमेदवार तरी वहिनी आहेत ना, जिथे कामास बाबूरावांचं गुडविल त्यांच्या हा नक्कीच मिळणार. बाकीचे नारायणगावच्या जनतेने या पाठीमागे पण बाबू भाऊंना साथ दिली आहे, नेहा वहिनींनाही नक्कीच देणार. नेहावहिनी पब्लिकमध्ये फारसे दिसत नाही कधी. हा, नव्हत्या पब्लिकमध्ये, घरकाम, मुलांचं शिक्षण याच्यामध्ये अडकलेल्या होत्या, पण आता झाल्यात फ्री. म्हणजे आरक्षण आलं म्हणून का फ्री झाल्या म्हणून असं बाहेर काही आल्या? नाही, आरक्षण आलं म्हणून नाहीये, संधी मिळाली आहे. अच्छा, संधी त्या मिळाली. संधीचं सोनं नक्कीच करतील त्या, विजयाची खात्री. नक्कीच 100%. पक्ष शिवसेना. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला विजयाच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आज तुम्ही नारायणगावला आलात, तुमचं स्वागत. धन्यवाद. काय या गटामध्ये काय परिस्थिती राहील? आता पाटे साहेबांचे काम वगैरे आहे त्यामुळे येतील जिंकून. आता तुमचा शपथविधी कधी? उद्या आहे. सर्वांनी सोमवारी. उद्या शपथविधीला जुन्नर नगरपालिका इथे आहे. 10चा सकाळी टायमिंग दिलेला आहे, तर सर्वांनी तिथे या, ही नम्र विनंती. नारायणगाव नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. चांगले ठेवीदार करणार म्हणजे सगळं चांगले सभासद. आज दिनदर्शिकेचं प्रकाशन आहे, त्यांचाही सत्कार आणि तुमच्या शुभ दुग्ध सरकारने येऊन आपलं कामच काम. सगळ्यांना माझा जय शिवराय. हा मग काय मला वाटलं ॲलर्जी नाही, ओल्या कदाची एलर्जी. पूजा चालू आहे, पूजा एक तर नाही पूजा झाली. यांना पण हळदून लावा. पण time लावा. घ्या. कोण ज्येष्ठ आहे? पूजा करायला. मामा आहेत, मामा ज्येष्ठ. मामा पुढे या. त्याला वागता येईल का? मामा वागता येईल का आपल्याला? मामा पाच्यापुढे नेहमीच वाचलंय. पाठीशी पण आहे, पाठीशी आहे. मामाला जोर देऊन दादा तुम्ही तिथे उभे राहिले नंबरवर त्या बाजूने उभे राहिले ना, म्हणजे इकडून फोटो बरोबर. चला बरं, या सगळे या इकडे, या सगळे या इकडे, सगळे या. आई चल रे पुढे. तुम्ही चल इकडे. चप्पल घाला सगळे वाटलं. दादा दादा तुम्ही या. आम्ही येतो ना. आला या इकडे. हो नाना पुढे या ना, एकनाथ दा, नितीन भाऊ पुढे या, पुढे पुढे या सगळे. विनो नाना, सुभाष नाना पुढे जा. हळद बघू आपला वा. पूजा करा. घ्या. पाणी घ्या. हे तांबे तांबे द्या. तांबे द्या इकडं. करा पूजा करा. पूर्वेला उत्तरेला गेल. चला तुम्ही या इकडून. चला इथं दादा पुढे या. चला तुम्ही या. हिंगोळचे माहेर वासेल आहे, नारायणगावचे सासर वासेल आहे तुमचे. धन्यवाद. तुमची माहिती आम्हाला अशीच उपयुक्त ठरू. त्यांच्या यशाचं गमक ते. चालू करून तो चालू करून घ्या ना, तोपर्यंत हे चालू राहील. आज या ठिकाणी आपल्या नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. आपल्या जुन्नर तालुक्याचे
घ्या तुम्ही घ्या वहिनी. कार्यकुशल कार्यसम्राट असणारे आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून मग त्यांचा आमदार निधी असेल, जनसुविधा निधी असेल, विविध फंडातून नारायणगाव, वारुवाडी, मांजरवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव आणि मांजरवाडी शेवट या ठिकाणी विविध अशी विकास कामं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेनेचे आदरणीय बबभाऊ पाटे आणि भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नेहाताई योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी ही विविध विकास कामे संपन्न होत आहे. या प्रसंगी योगायोगाने नावेनेच नवनिर्वाचित अशा नगराध्यक्षा आणि ज्यांचा आमच्या या परिसराशी खूप जिव्हाळा आहे, नवे तर त्या आमच्या गावच्या सुकन्या आहेत. कारण आमचे संस्थेचे सभासद आदरणीय भाऊदादा नागरे यांच्या त्या सुकन्या आहेत. अशा सुजाताताई नागरे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जो रस्ता आहे हा दादांच्या जनसुविधा निधीतून या ठिकाणी 30,20,000चा फंड या रस्त्याला पडलेला आहे आणि इथून जो सुरुवात होतोय तो आदरणीय बापूदादा गायकवाडांच्या यांच्या शेतापर्यंत, म्हणजे जो पुढचा वडदचा कालवा आहे, जुना कालवा, त्या कालव्यापर्यंत हा रस्ता पूर्णत्वाने डांबरीकरण केलं जाते. तर या रस्त्याचं उद्घाटन आज दादांच्या शुभ हस्ते बाबूभाऊ असतील, आदरणीय नगराध्यक्षा सुजाताताई काजळे असतील, आमच्या नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्या विशेष करून आमच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर वाणीसाहेब, हा वाडी वस्त्यावरील जाणारे हे रस्ते आहेत, ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची तशी दळणवळणाची जलवाहिनी आहे. कारण किती जरी नाही म्हटलं तरी या रस्त्यावर आमच्या शेतघरं असतील किंवा आमच्या शेतीचा माल असेल त्या ठिकाणी जाणं येणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागच्या वेळेला ग्रामपंचायतच्या गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागच्या वेळेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून या रस्त्याचं खडीकरण झालं होतं आणि आता आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी जो 30,20,000चा जो निधी पडलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून या रस्त्याचं डांबरीकरण या ठिकाणी पार पडतंय. यामध्ये आमच्या मळ्यातील सर्व पुढे सर्व नागरिकांना खरंच मनापासून आनंद होतोय. कारण एक विशेष जिव्हाळा दादांबरोबर या परिसराचा राहिलेला आहे आणि निश्चित दादांनी त्यांच्या मागे जो मोठा जनाधार उभा राहिला त्या जनाधाराची असणारी पोचपावती या विकास कामांच्या माध्यमातून दिलेली आहे. आज आम्हाला आनंद आहे की दादांच्या शुभ हस्ते आणि आमच्या सर्वांचा आधारस्तंभ बाबूच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काजळेताई आणि वावळताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन होतंय. मी आमच्या परिसराच्या वतीने आमच्या परिसराचे असणारे ग्रामपंचायत सदस्य बागेश्वरराव डेरे असतील, अश्विनीताई ताजने, माजी उपसरपंच, या परिसराच्या माजी सदस्य आदरणीय सारिकाताई डेरे, आमच्या धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीणदादा डेरे, त्याचबरोबर संस्थेचे सर्व संचालक असतील, आमच्या मंडळाचा भरनाथ मित्रमंडळाचा अध्यक्ष कृष्णभाऊ डेरे, आमच्या परिसरातील सर्व शेतकरी, आमच्या नारायणगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड असतील, कैलासदादा डेरे, या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडतोय. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तर इकडे बघा जरा, वर 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 बरोबर काय वरती तर इकडे जरा वर. पुढे बघा. हा, बस, हा. ओके. चला अजून कोण राहिले? चला. कोण राहिले मागे? संतोषदा तू घे ना, तू घे ना. ये ना इकडे. चला तोपर्यंत तू घे ना. दादा कुठे? विकास ना या बरं पटपट. हो ना अजून लय पाहिजे आपल्याला. हा ना, लय गाडी. हो गणेश शरकर, गणेश शरकर तुम्ही नका हो आता फार. हो ना चला. झालं आता. ए, नितीन भाऊ या पुढे. सुभाष नाना. मी जरा असं नाही बोलत नाना या पुढे पटकन या, पटापट या बरं. चला. ए, नितीन भाऊ तू कसं? गंभीर होऊन चालणार नाही. नाही गंभीर पुढं. खंबीर खंबीर मामा भाऊ भाऊ. फुलं वगैरे वाहिली. ऐका ऐका चला, या ठिकाणी आमच्या या भैरवनाथ मित्र मंडळाच्या परिसराच्या वतीने
आदरणीय दादांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी भैरवनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचा कृष्णाभाऊ युवा अध्यक्ष आहे कृष्णाभाऊ डेरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी होते. कृष्णा ये ना पुढे. कृष्णा ये पुढे हां अरे तू घाल बिंदास. बाकी सगळी आमची ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर आदरणीय नगराध्यक्षा सुजाताताई काजळे यांचा सत्कार आपल्या अपेक्षा महिला बचत गटाच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई गायकवाड यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. या चला पटकन सरपंचांचा त्याचबरोबर आदरणीय सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ मी माजी उपसरपंच आमच्या भगिनी सारिकाताई डेरे यांना विनंती करतो की त्यांचाही या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि यानंतर तुम्ही राहिले ना यानंतर आमच्या सर्वांचं एकच मिनिट आमच्या सर्वांचं असणारं आधारस्थान म्हणण्यापेक्षा या परिवाराशी निगडीत असणारा जो एक परिवारातला घटक आहे तो आदरणीय बाबूचा सत्कार आदरणीय बागेश्वर भाऊ डेरे सरपंच ते सदस्य आणि भावी उपसरपंच म्हणायला काय हरकत नाही. जर तुमचे आमचे बाबूभाऊंचे आणि विशेष करून सर्व सदस्यांचं प्रेम गणेश भाऊ असतील सगळ्यांचं राहिलं तर बागेश्वर भाऊ नक्कीच त्या ठिकाणी उपसरपंच पद स्वीकारेल अशी व्यक्त करतो. आणि आदरणीय बाबूभाऊंना विनंती करतो की या प्रसंगी 2 शब्द व्यक्त करा. आजच्या होणाऱ्या या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे असतील त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुजाताताई काजळे असतील त्याचबरोबर सरपंचताई असतील आणि सर्व मान्यवर असतील. आजच्या भूमिपूजनाचं खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की हा रस्ता आपला डांबरीकरण व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आज दादांनी जो निधी टाकलाय मी त्याबद्दल दादांचं मनापासूनचं धन्यवाद देतो. की खरं तर ज्या रस्त्यांची गरज आहे दादा अनेक शिवारातले रस्ते आहेत जे आपल्याला इथून पुढच्याही कालावधीमध्ये आपल्याला करायचे आणि त्या माध्यमातून कारण रस्ते हेच तुमचं प्रगतीचं लक्षण आहे दळणवळणाचं साधन आहे आणि शेतकऱ्यांना जर चांगले रस्ते आपण उपलब्ध करून दिले ते निश्चित स्वरूपात इथून पुढं अधिकचा माल अधिकची चांगली व्यवस्था शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या संपूर्ण नारायणगाव परिसरामध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणार आहे. आणि त्या माध्यमातून आजच्या भूमिपूजनासाठी दादांनी जो फंड टाकला त्याबद्दल मी मनापासूनचं दादांचं अभिनंदन करतो की तुम्ही ह्या रस्त्याला पहिला अग्रक्रम देऊन तुम्ही यासाठी न्याय दिलाय. मी मनापासूनचं तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला या सगळ्या कामांसाठी आज बरीच उद्घाटन आहेत. इथून आता खेबडेमाळा परिसरातलं उद्घाटन आहे तिथून मुस्लिम मोहल्ला आहे वरती वाडीवर आहे हिवरं आहे मांजरवाडी आहे या सगळ्या ठिकाणचा आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात दादांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. धन्यवाद बाबू. आता हा बाबू होत असलेला रस्ता दादांनी निधी दिला 30.20 लक्ष म्हणजे 30,20,000चा साधारण 700 मीटरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होतंय. उर्वरित एक 100-200 मीटर म्हणजे हा एवढा परिसर या ठिकाणी राहतोय. तोही बाबूभाऊ मीला मगाशी मी चर्चा केली बाबूभाऊ म्हटलं तोही रस्ता आपण त्या माध्यमातून पूर्ण करू. दादा आहेत बाबू आहेत आम्हाला कुठली काळजी नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या वेळेला दादा निवडून आले आणि आपल्या जुन्नर तालुक्याने एक अपक्ष आमदार निवडून देण्याचा इतिहास घडवला परंतु नुसता अपक्ष आमदार निवडून देण्याचा इतिहास जरी घडवला असला तरी दादांमध्ये असलेली विकास कामांची धमक ही आता सुरू झालेली आहे. आणि पहिल्याच झटक्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यातील बऱ्याचशा ठिकाणी विकास कामं होत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी हा जो निधी दिला आहे त्याबद्दल मी दादांचं प्रथमतः आमच्या सर्व परिसराच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आमच्या संध्याचा वाढदिवस होता 2-3 दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस शुभेच्छा देतो. ध्यानात ठेवा माझं कामच ते. आदर्श ग्राम नारंगाव हे फार मोठी बाजारपेठ आहे मोठं शहर आहे आणि खरं तर या नारंगावच्या एक वेगळ्या पद्धतीचा सामाजिक असेल धार्मिक असेल राजकीय असेल एक वेगळा दबदबा या तालुक्यामध्ये आहे. अच्छा या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आमच्या भगिनी सुजाताताई मधुकर पांडुरंग काजळे
त्याप्रमाणे या विभागाच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी सन्मान्य डॉक्टर शुभदाताई वावळ, उपसरपंच, आपल्या सर्वांचे नेते, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि कायमस्वरूपी आपल्या सर्वांचे आमदार आदरणीय बाबूरावजी पाटील साहेब, सन्मान्य सारिका असेल, आमचे बिन्नी साहेब असतील, आमचे प्रवीण दादा आहे, भागेश्वरजी आहे, आमच्या संध्याताई आहे, बापूसाहेब गायकवाड आहेत, आमचे मामा सर्वश्री देवरामजी जिजाबा दामाजी बेल्लावरे, 3 पिढ्या, हेमंत आहे, संतोष दादा आहेत, आमचा गणेशराव आहे, खरं सगळ्यांचे नाव घेतले, आमचा खैरे आणि आपण सगळेच मंडळी करतो. तमाम भागेश्वर बरोबर असलेले आमचे सगळे इथले बिनी साहेब असले सगळे आमचे सहकारी, आमचा समीर आहे. उपस्थित आपण सर्व, सचिन आहे, सर्व सन्मान्य उपस्थिती, तुला नाव राहिलं असेल चुकून मला माफ करा, विराज आहे, आपण सर्व सन्माननीय महिला भगिनी आहे आमच्या सगळ्या. खरं तर ह्या लोकांनी नारायणगावमध्ये मला खूप मदत केली, ही सर्वांनीच मदत केली आणि मी ठरवलं की नारायणगावमध्ये आता एकदम मायक्रो प्लॅन करत आहे 4 वर्षामध्ये आणि 4 टप्पे आहेत आता माझ्याकडे, म्हणजे अजून 4 वर्ष बाकी आहेत भाऊराव. आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक आता आपण जिंकल्यानंतर माझं काम अजून सोपं होणार आहे. म्हणजे हे जे अंतर्गत रस्ते आहेत हे करायला बाबूराव हे नाव काफी असं माझं मत आहे. 100% काम करतो. हा विकासाचा माणूस आहे, जबाबदार माणूस आहे, शुभदाता आहेत आमच्या जोडीला. त्यामुळं आम्हाला ही निवडणूक फार महत्त्वाची वाटते. लोक वितर्क करतात, आव्हानं करतात, पण ते लोक कामं नाही करत. बडाया मानणारी माणसं आणि कामं करणारी माणसं याच्यामध्ये जमीन असोचा फरक आहे. बाबूराव म्हणजे कामाची ओळख असलेला माणूस आहे. त्यांचे टीम जी आहे, ज्याचे जे सहकारी आहेत ते सगळे, म्हणजे नाना आले आज अजितराव आहे का, आम्ही सगळी टीम जी आहे आपली ही काम करणारी टीम आहे. आणि संतोष दादापासून ही सगळी मंडळी आता एक जीवाने काम करतायत. हा मतदारसंघ आम्हाला अतिशय सुरेख बनवायचा आहे. हा जिल्हा परिषद गट हा जरी याचा क्षेत्रफळ जरी कमी वाटत असेल, जिल्हा परिषद गट छोटा वाटत असेल फिरायला, पण मात्र लोकसंख्येची घनता मोठी आहे. भविष्यामध्ये मी आता जी फाईल ॲडमिट करतोय त्याच्यामध्ये ओतूर आणि नारायणगाव हे 2 आता पुढच्या भविष्याचे नगराध्यक्षाचे ह्या जागा असतील, नगरसेवक होतील. ग्रामपंचायत सदस्य आता याच्यामध्ये हे बोलण्यामध्ये काही आता आनंद वाटत नाही. आता नगराध्यक्ष तुम्हाला म्हटलं उद्या काय वाटेल तुम्हाला नाही का? समजा यांना उद्या आम्ही नगराध्यक्ष म्हटलो, नगरसेवक म्हटलो, काय किंमत येते माणसाला. तर आता आपल्याला या सगळ्या असलेल्या नवीन व्यवस्थेमध्ये आपल्याला जायचं आहे. ती व्यवस्था आपली वाट पाहते आणि नगर विकास खात्याकडे प्रचंड पैसा आहे, तो तुमच्या शहरासाठीच असतो. आमच्या जुन्नर शहरामध्ये आता आम्हाला भविष्यामध्ये पुढच्या वर्षामध्ये रस्ते दाखवायला राहणार नाही. त्यांच्या कार्यकालामध्ये खूप चांगला आता विकास होणार आहे. डायनामिक विकास आम्ही करणार आहोत. त्यामुळे हे जे आता शेताचे जे रस्ते आहेत ते आपल्याला फार गरजेचे होते. त्याच्यामध्ये आता जवळजवळ 30,70,000चा निधी इथं पडलेला आहे. त्याचं काम आता चालू होईल. हा जो पाटाचा रस्ता आहे, त्या पाटाच्या रस्त्यावर मी आता सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आपल्या पाटाच्या रस्त्याची आम्हाला प्रत्येकाने तक्रार किंवा अर्ज मला पाठवा. एका वेळेला सगळ्या पाटावरचे रस्ते किमान नाही डांबरी करता आले, पण मात्र मुरुम टाकून एकदम सपाट मी करून घेणार. एकदम तुम्हाला यायची गरज नाही, मी सगळं काम पूर्ण करून टाकणार आहे. तर मी आता झालो तर मला खूप वाईट वाटलं. मी शक्यतो पाठवून जात नाही, का मला प्रसंग झाला नाही. खरं तर आमच्या वडिलांनी तुम्हाला रोज यावं लागतं म्हणून तुम्हाला ते वाईट वाटलं नसेल. कमी खड्डे तर मी ते पूर्ण करतो. आमच्या घरा वडिलांनी खूप कष्ट केलेत. हे आमचे मामा कंपनी, हे आमचे सगळे शेतकरी कुटुंब आहे. आमच्या वडिलांनी खूप शेती चांगली केली. आजही करत होते, पण ते आता थोडे आजारी आहेत. त्यामुळे शेती हा आपला धर्म आहे आणि शेतकऱ्यांना अडचणी ही आमची जबाबदारी. रस्त्याच्या बाबतीमध्ये एक रोडमॅप तयार करणारा, म्हणजे रस्ते कसे असावेत हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दाखवणारा मी पहिला आमदार आहे. त्याचं नाव आहे शरद सोनवणे. की रस्ते कसे असावेत आता मला सांगा. आज तुमचा हा रस्ता अष्टविनायकाचा किती सुंदर झाला. तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्या का नाही वाढल्या? 100% वाढलं. 1 तास लागत होता, 1 तास ओतूरला जायला लागत होता. मग आता किती चांगलं झालं, छान झालं. 15 मिनिटात ओतूरला जात. आता लाईट हॉटेलला पण चालू होत आहेत.
नवीन नवीन आपापल्या जागा येणे करतायत. पंप झाले दादा पंप झालेत आपले 4. खरं गोष्ट आहे. बिझनेस वाढले, व्यापार वाढला, व्यवसाय वाढला. तर ही दूरदृष्टी आहे. त्यामुळे आपण सगळी मंडळी आज त्या दूरदृष्टीच्या दृष्टीने विचार करतोय. माझी हात जोडून विनंती आहे माझ्या तमाम नारंगाव वारवाडीच्या तमाम मायबाप जनतेला की ह्या वेळेला विकासाला जर कमी वेळात पुढे न्यायचं असेल तर आमच्या नेहाताई, योगेश उर्फ संतोष उर्फ बाबूराव उर्फ आमदार पाटे यांच्या ह्या जिल्हा परिषद सदस्याला या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून द्या. सगळ्या आपल्या संपूर्ण जिल्ह्यात कामाच्या माणसाला निवडून द्या एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय वाणी साहेबांचा आपण सत्कार करावा अशी मी बाबूरावला विनंती करतो. जय श्री दादा तुम्ही आता नारायणगावची उमेदवारी जाहीर केली. उमेदवार इथं दिसत नाहीत पण उमेदवार आहेत. आता तुम्ही नारायणगावचा उमेदवार जाहीर केला, बारावचा राहिला, पिंपळवंडीचा राहिला. नाही राहिलं नाही. आतमध्ये येतोय ते नाही येईल. नावं जाहीर कधी होणार? नावं आता परवा दिवशी मी प्रयत्न करणार आहे. बुधवारी सकाळी आपल्याला बोलवतो आणि धडाधड नावं जाहीर करून टाकतो अख्ख्या जिल्ह्याची. खेड, मनसर, आंबेगाव, जुन्नर धडाधड नावं जाहीर करून टाकतो. शिवाजी महाराज की जय. आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांचा आदरणीय नारायणगावचे आधारस्तंभ बाबूभाऊ पाटे यांचा आदरणीय सुजाताताई यांचा आदरणीय डॉक्टर शुभदाताई यांचा आदरणीय साबीरबाई यांचा 22 जिल्हा परिषद सदस्य नेहाताई पाटे यांचा आणि आमच्या अजित दादा वाजगे यांचा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.